दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना न्यायालयीन कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अभिरूप न्यायालय मॉक कोर्ट स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले। विधी शिक्षणात केवळ सैद्धांतिक ज्ञान न राहता त्याला व्यावहारिक अंग लाभावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृतीनुसार सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने व भारतीय संविधानाच्या पूजनाने करण्यात आली। पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन झाले। संविधानाच्या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांना मनात दृढ व्हावी या हेतूने या विधीचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या गडाख मॅडम होत्या। या स्पर्धेचे आयोजन डॉक्टर मनोज पेखळे सर यांनी केले। त्यांनी विद्यार्थ्यांना खटल्याची रूपरेषा, अर्जलेखन, साक्षीदारांची उलट तपासणी तसेच युक्तिवादाची मांडणी याबाबत मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी फिर्यादी व प्रतिवादी पक्षाचे वकील, साक्षीदार तसेच न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या भूमिका समर्थपणे साकारत न्यायालयीन वातावरणाची प्रभावी मांडणी केली आहे। अभिरूप न्यायालय स्पर्धेचे परीक्षक म्हणून न्यायाधीश भूषण देवरे सर उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या युक्तिवादाचे बारकाईने परीक्षण करून कायदेशीर मुद्द्यांची मांडणी, न्यायनिवाड्याची पद्धत आणि सादरीकरणातील बारकावे याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले। त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयीन वातावरणाचा वास्तव अनुभव मिळाला आणि त्यांच्या शंकांचे निरसनही झाले। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक तयारी करून प्रभावी युक्तिवाद सादर केले। साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती उलगडणे, कायद्याच्या कलमांचा संदर्भ देणे आणि न्यायालयीन शिष्टाचार पाळणे यामध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखविले। त्यामुळे संपूर्ण वातावरण खऱ्या न्यायालयाप्रमाणे गंभीर व शिस्तबद्ध दिसून आलं। कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदविला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास, न्यायालयीन प्रक्रियेचे सखोल ज्ञान मिळण्यास आणि भविष्यातील वकिली कारकिर्दीसाठी आवश्यक कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत झाली आहे। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विधी शिक्षण अधिक परिणामकारक आणि अनुभवाधारित बनत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासास चालना मिळत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना नमस्कार। सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करतो। आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल मी ॲडव्होकेट श्री भूषण देवरे सर यांचे मनपूर्वक स्वागत करतो। सर, आपल्या व्यावसायिक अनुभवामुळे आणि न्यायालयीन कामकाजाच्या सखोल ज्ञानामुळे नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना आजच्या प्रात्यक्षिकाद्वारे भविष्यात ॲडव्होकेसीमध्ये निश्चितपणे मदत मिळेल। तुम्हाला काय शिकवणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं संशोधन कसं करावं, मेमोरियल्स कसे तयार करावे, न्यायालयीन शिष्टाचार कसा पाळावा, प्रश्नांना तत्परतेने उत्तरं कशी द्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्मविश्वासाने कसं उभं राहावं। तर नक्कीच आज आपली ही स्पर्धा मुलांना या सगळ्या गोष्टी शिकून जाईल अशी मला अपेक्षा वाटते, अशी मला खात्री आहे। आणि इथे ही स्पर्धा एखाद्या संघाला हरवण्यासाठी तर नक्कीच नाहीये, तर केवळ स्वतःच्या भीतीवरती विजय मिळवण्यासाठी एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि आपला लेवल बेस्ड परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करावा। आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना, इनफॅक्ट सगळ्या स्पर्धकांना पुन्हा शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।